तब्बल 48 संघांचा सहभाग असणार आहे. एकूण जर विचार केला तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार फर्स्ट प्राइज असणार 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असणार 50,000 रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे 25,000 रुपये. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, षटक हाताला गोलंदाज येतोय रामा. या दरम्यान आमचे मान्यवर विजेता संघाचे महेंद्र पाटील यांचे आगमन होते. हार्दिक स्वागत. विनंती असणारे व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचे. पहिला चेंडू पॅडवरती ब्रश येतोय, गली क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. एक धाव डिक्लेअर. एका धावेने संघाचं अकाउंट ओपन करतोय अवांतर धावेने. एक धाव. पुढे चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज जितू पेडणेकर. एक संघ नाही तो माझा संघर्ष 11 संघाचा. आता मात्र लाईन बघावी लागेल. लेग स्टिक सोडून त्याला चेंडू पंच प्रशांत यांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 2 धावा लागले. षट क्रमांक पहिलं मार्गस्थ गोलंदाज रामाचं. पुढे चेंडू पुन्हा एकदा मी विनंती करतो महेंद्र पाटील यांना विजेता संघाचे. बिग विकेट. जितू पेडणेकर बॅक टू द पवेलियन. पहिला मोठा धक्का बसतोय. संघनायक बाद होतोय. तुम्ही संघर्ष 11 संघाचा 2 या धावसंख्येवरती पहिला मोठा धक्का बसलाय. तुम्ही संघर्ष 11 संघाला जितू पेडणेकर सारखा फलंदाज तंबूच्या आश्रयाला येतोय. समज 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. तर नवीन फलंदाज आपण बघतोय जॉन्सन येतोय. नवीन फलंदाज एक वंडर फलंदाज नेहमीच घातक फलंदाज मानला जातो. बघूया कशी कामगिरी करतोय जॉन्सन या सामन्यामध्ये. पहिल्याच सामन्यामध्ये सलामीला आला होता फलंदाज जॉन्सन. तर नॉस्ट सेकंडला फलंदाज आपण बघतोय अक्षय माने. भाऊ कदम या नावाने ओळखला जातो अक्षय माने. तर एक सफलता प्राप्त करतोय. एक यशस्वी गोलंदाज आपण बघतोय रामा. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय जॉन्सन. पुढील चेंडू पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. ब्लॉक होलचा वापर करतोय. निर्धाव चेंडू सांगत होते. बॅट आणि चेंडू कोणताही संपर्क होत नाहीये. राहिले का मेस्टनच्या मागे चोख पूर्ण करतोय संघनायक सत्यम. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 2 धावा लागल्यात. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज जॉन्सन. पुन्हा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू फेकलाय. गोलंदाज रामाने अप्रतिम गोलंदाज दाखवतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाज करतोय. पहिल्या सामन्याचा पुरस्कार मिळवता तोच गोलंदाज रामा. आता मात्र अप्रतिम षटक आतापर्यंत हाताळताना दिसतोय गोलंदाज रामा. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 2 1-2. पुढील चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. शेवटच्या क्षणी बॅटचा पीस ओपन केला होता परंतु कोणताही संपर्क होत नाहीये. सलग तिसरा चेंडू निर्धाव चेंडू फेकलाय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 2 1-2. षटकातील एक चेंडू शिल्लक. धावसंख्या बिनबाद 2 1-2. पुन्हा ब्लॉकचा वापर करतोय. सुरक्षित क्षेत्रक्षण दाखवतोय राज संते. एक धाव पूर्ण करतोय. एका षटकाचा खेळ संपलाय. एका षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 1-3.
वैयक्तिक पहिला आणि सांगी दुसरा षटक हाताला गोलंदाज येतोय दिनेश येतोय. स्ट्राईकला फलंदाज जॉन्सन. धावसंख्या 3 एक बाद 3. फुलटॉस चेंडू बेड करण्याचा प्रयत्न करतोय. खराब क्षेत्रक्षण दाखवतोय. स्वतः गोलंदाज येतोय फॉलो थ्रू मध्ये चेंडूवरती फर्स्ट अटेम्प्ट मध्ये गॅदर करू शकत नाहीये. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 4 धावा लागल्यात. धावसंख्या 4. स्ट्राईकला आपण बघतोय अक्षय माने. गोलंदाज तयार दिनेश. सन्मान देतोय चेंडूला. चांगले क्षेत्रक्षण दाखवतोय. जगदीश येतोय मिडवेट क्षेत्रामधून. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 4. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. धावसंख्या 4. पुन्हा टॅप करतो चेंडूला. चेंडू सीमा पलीकडं. पहिला संघर्षमय चौकार येतोय अक्षय मानेच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 8 धावा. धावसंख्या 8. यष्ट्या उद्ध्वस्त बिग विकेट. चोख प्रत्युत्तर देतो. चौकार मारल्यानंतर अक्षय मानेला तंबूचा रस्ता दाखवलाय या गोलंदाज दिनेशने. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 2 बाद 8 धावा. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती संघर्ष 11 संघाची 2 बाद 8. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ गोलंदाज दिनेश. नवीन फलंदाज आपण बघतोय 4थ्या क्रमांकाचा फलंदाज कुमार आवटे. लिटिल मास्टर या नावाने ओळखला तो. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे फलंदाज कुमार आवटेची. शेवटच्या 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण बघतोय धाव तब्बल 8 धावा. नक्कीच पॅडवरती चेंडू ब्रश होतोय. संवाद होत नाहीये. फलंदाज बाद. जॉन्सन बॅक टू द पवेलियन. सरक दुसरा धक्का बसतोय या षटकामध्ये. तो संघर्ष 11 संघाला 8 धावसंख्या होती. तिसरा धक्का बसतोय. 1 चेंडू शिल्लक. तिसरा धक्का बसतोय. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेत. एक धावबच्या स्वरूपात आणि एक त्रिफळाजीत. एकूण 2 फलंदाज या षटकामध्ये बाद झाले. ते म्हणजे दिनूच्या षटकामध्ये बॅट्समन तर नवीन फलंदाज आपण बघतोय नॉस्टा केला प्रशांत. लॉफ करतो चेंडूला. फलंदाज बाद. 3 चेंडू मध्ये 3 फलंदाज बाद करतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 4 बाद 8. शेवटच्या 12 चेंडू मध्ये संघर्ष 11 संघ किती धावा जमवतोय आणि किती धावांचं लक्ष ठेवतोय बघायचं आपल्याला या मैदानावरती. हा संघर्ष 11 संघ बलाढ्य 11 संघापुढे. जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल याची नोंद घ्यायची आहे.
बघायचं आपल्याला तिसरं षटक घेऊन कोण येतोय बघायचं आपल्याला. तर नवीन फलंदाज आपण बघतोय 6व्या क्रमांकाचा फलंदाज, एक विस्फोट आणि आक्रमक फलंदाज, अतिशय नामांकित खेळाडू संदीप पाटील नॉन स्ट्रायकिंगला. तर स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय प्रशांत. शेवटच्या 12 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय बघायचं आपल्याला. गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्ग होती, वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं, षटक आपल्याला गोलंदाज रामा. धावसंख्या 8, 2 षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धाव फलकाची तब्बल 8 धावा. शेवटच्या 12 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय बघायचे आपल्याला. स्ट्रायकला फलंदाज प्रशांत. पहिला चेंडू खराब चेंडू फेकला होता, वाईट चेंडू फेकलाय. पहिला चेंडू खराब चेंडू फेकला, गोलंदाज रामाने खराब सुरुवात करतो या षटकामध्ये. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 9. पुढील चेंडू पुन्हा एकदा इनसाइड लागतीये, निर्धाव चेंडू, कमबॅक करतो गोलंदाज रामा. धावसंख्या स्थगित, धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 9 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाज रामाचं, ज्या रामाने पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, त्याच रामाला या तिसऱ्या षटकामध्ये पाचारण करतोय आणि गोलंदाजीवरती नक्कीच विश्वास दाखवलाय या रामाच्या संघनायक सत्यमने. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्रायकला फलंदाज प्रशांत. पुन्हा कट करतो चेंडूला, अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय दिनू. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 10 धावा. तिसरं षटक मार्गस्थ, धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 10 धावा लागल्यात. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय संदीप पाटील. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठं नाव आहे संदीप पाटीलचा, अतिशय नामांकित खेळाडू, अनेक रेकॉर्ड्स आणि रिवॉर्ड ज्याच्या नावावरती. असा फलंदाज आपण बघतोय संदीप पाटील ऑन स्ट्राईक. टॅप करतो चेंडूला, एक धाव डिक्लेअर, एका धावेने स्वतःचं खातं खोलतोय. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 11 धावा. 3 चेंडू शिल्लक षटकातील, धावसंख्या 11. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करतो या षटकामध्ये गोलंदाज रामा. ज्या रामाने पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या आणि एक सफलता प्राप्त केली होती, त्याच रामाला तिसऱ्या षटकामध्ये पाचारण केलं होतं संघनायकाने आणि आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करतोय या षटकामध्ये. सलमान तो चेंडूला ब्लॉकहोलचा वापर केला होता, हलक्या हाताने बॉटम हँडचा वापर करतोय, फक्त दिशा देतो चेंडूला. चेंडू ते मिडविकेट क्षेत्रामध्ये, तोपर्यंत एका धावेचा अवधी होता, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 12 धावा. 2 चेंडू अजून शिल्लक षटकातील, धावसंख्या 12. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय 5व्या क्रमांकाचा फलंदाज प्रशांत. दोन चेंडू शिल्लक. यष्ट उद्ध्वस्त बिग विकेट, 5वा धक्का बसतोय. प्रशांत बॅक टू द पवेलियन. 5वा धक्का बसलाय 12 या धावसंख्येवरती. खराब सुरुवात करतोय हा संघर्ष 11 संघ या दुसऱ्या सामन्यामध्ये. बिग फाईट सामना आपण बघतोय या मैदानावरती. दुसरा सामना संघर्ष 11 विपक्ष त्विषय 11. 5 धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती 5 बाद 12. 1 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. स्ट्रायकला फलंदाज आकाश पाटील येतोय. ज्या आकाश पाटीलने पहिल्या सामन्यामध्ये आपल्या संघाला एक निसटता विजय संपन्न करून दिला होता. हिरो ठरला होता पहिल्या सामन्याचा, तो येतो आकाश पाटील.
वाईट चेंडू फेकलाय, खराब चेंडू फेकलाय गोलंदाज रामाने. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 13 धावा. एक चेंडू शिल्लक षटकात येईल. धावसंख्या 13. पंच नक्कीच सर्व खेळाडूंना विनंती असणारी ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहे, तर थोडंसं भान ठेवायचं आहे. संघर्ष 11 संघ आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय हा संघर्ष 11 संघ बघायचे आपल्याला. धावसंख्या 13. धावसंख्या 13. बस शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय गोलंदाज राज संते. डोंबिवली एक्सप्रेस या नावाने ओळखला तो देतोय गोलंदाजी मार्गावरती. या शेवटच्या षटकामध्ये स्लो ओव्हरच्या षटकामध्ये संघनायकाने विश्वास दाखवला आणि शेवटच्या षटकामध्ये 5 रन करतोय राज संतेला. बस शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय बघायचं आपल्याला मैदानावरती. धावसंख्या 13. 6 बाद 13. स्ट्रायकेल फलंदाज संदीप पाटील. तर नॉन स्ट्रायकेल फलंदाज आपण बघतोय 8व्या क्रमांकाचा फलंदाज राज. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकलाय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलाय. रफ्तार का सौदागर राज संते अतिशय वेगवान गोलंदाज मानला तो. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकलाय. अप्रतिम सुरुवात करतोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 13. 6 बाद 13. पुन्हा एकदा बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू निघून जातोय. सर्व यष्टरक्षक सत्यमच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. यष्ट उद्ध्वस्त बिग विकेट. 7वा धक्का बसतोय संघर्ष 11 संघाला. या दुसऱ्या सामन्यामध्ये संघर्ष 11 संघ एका धावीसाठी संघर्ष करताना दिसतोय, झगडताना दिसतोय या मैदानावरती. शेवटची जोडी मैदानामध्ये आपण बघतोय संघर्ष 11 संघाची. 9व्या क्रमांकाचा फलंदाज आपण बघतोय संघर्ष 11 संघाचा. अप्रतिम षटक आतापर्यंत हाताने दिसतोय गोलंदाज राज संते. नक्कीच तंबूचा रस्ता दाखवलाय संदीप पाटीलला. 1+1 एकूण 2 धाव मिळत आहेत. 1+1 एकूण 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती 15 धावा.
शेवटची जोडी मैदानामध्ये. एकूण जर विचार केला अजून शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूवर एक चेंडू फेकले होते, त्यानंतर एक 9 चेंडू होते. 9 चेंडूवरती एक 1+ धाव येते. एकूण 2 धाव मिळतात या चेंडूवरती. धावसंख्या 15. पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 16. 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 16. पुन्हा एकदा इनसाइड लागतीये. एकदा मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव पलक 17 धावा. शेवटच्या 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 17. पुणे त्या इनसाइड लागतीये. एकदा मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव पलक होती तब्बल 18 धावा. अजून षटकातील 1 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या 18. पुणे त्या इनसाइड लागतीये. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा धावसंख्या आपण बघतोय धाव पलक होती 19 धावा आणि 20 धावांचं लक्ष ठेवलंय या तुषा 11 संघापुढे. वीस धावांचं लक्ष ठेवलंय तुषा 11 संघापुढे. 24 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष ठेवलंय तेव्हा तुषा 11 संघापुढे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव पलक तब्बल 2 धावा. 20 धावांचा वन ठेवलाय या तुषा 11 संघापुढे. स्टाकील फलंदाज संघनायक सत्यम. खूप मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. एका धाव्याने अकाउंट ओपन करतोय स्वतःचं. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव पलक तब्बल 3 धावा. सत्यम यांच्या मार्फत सुद्धा खूप मोठी स्पर्धा येते. पुढे टॅप करतो चेंडूला. मोठा फटका अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय राज. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव पलक होती तब्बल 4 धावा. वाईट चेंडू फेकलाय. मेन पंच आपण बघतोय या प्रशांत यांच्या मार्फत वाईट चिकून येते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 5. चेंडू सीमा पलीकडे 4 धावा मिळत आहेत. नशिबाचा चौकार मिळतोय. एक जीवनदान मिळतोय. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव पलकावरती तब्बल 9 धावा. अक्षय माने चूक करतोय. खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय. अक्षय माने मार्फत मिडॉनला आणि 4 धावा मिळत आहेत.
नक्की जीवनदान मिळतोय दिनेशला. धावसंख्या 9. पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकलाय. खराब गोलने दाखवली जितू पेडणेकरने. धावसंख्या 10. बिनबाद 10. फक्त 10 धावांची गरज. अर्धा पल्ला पूर्ण झालाय तो म्हणजेच तुषे 11 संघाचा. पुन्हा एकदा लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची. चूक केली कुमार आवटेने. थोडासा वेळ घेतलाय. तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू लावला असता स्टंपला तर नक्कीच बाद झाला असता फलंदाज दिनेश. धावसंख्या 11. सन्मान देतो चेंडूला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 12 धावा. एक चेंडू शिल्लक. धावसंख्या 12. चांगले क्षेत्रक्षण दाखवतोय. एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 12 धावा. 18 चेंडू मध्ये 8 धावेची गरज. समीकरण सोपं झालंय. 18 चेंडू आणि फक्त 8 धावेची गरज. फलंदाज बाद. बिग विकेट पहिल्या चेंडूवरती आकाश पाटीलने सफलता प्राप्त केली आहे. संघनायकाला तंबूचा रस्ता दाखवलाय सत्यमला. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 1/12. 17 चेंडू मध्ये अजूनही 8 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज येतो जगदीश. एक वन डाऊन फलंदाज जगदीश. जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. किरण शिंदे. स्वागत आहे किरण तुमचा या स्पर्धेमध्ये. इन्साइड लागतीये. चांगलं क्षेत्रक्षण दाखवतो एस्टेनच्या पाठीमागे जितू पेडणेकर मार्फत. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 12. अप्रतिम षटक आता हाताला दिसतोय हा आकाश पाटील. टॅप करतो चेंडूला. एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 13. अजूनही 7 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या आपण बघतोय धाव फलक 13 धावा. आता मात्र निर्धाव चेंडू फेकलाय. धावसंख्या स्थगित. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण बघतोय धाव फलक 13 धावा. टॅप करतो चेंडूला. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 14 धावा. अजून 6 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडू आणि फक्त 6 धावांची गरज. यष्ट्या उद्ध्वस्त बिग विकेट. 12 चेंडू मध्ये अजूनही 6 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. तो मग तुषे 11 संघाला. दुसरा धक्का बसतोय. जगदीश बाद होऊन परततोय तंबूमध्ये. 12 चेंडू मध्ये अजूनही 6 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक हातातले गोलंदाज जितू पेडणेकर पुन्हा एकदा ऐकतोय. 12 चेंडू मध्ये 6 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. तर स्ट्रायकर फलंदाज आपण बघतोय दिनेश. नो स्ट्रायकर फलंदाज सोनू. 12 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. विकेट न गमावता 5 केले तरी संघ जिंकू शकतो याची नोंद घ्यायची आहे. कारण की 7 गडी गमावले आहेत. त्यामुळे या संघर्ष 11 संघाने फक्त दिशा देतो चेंडूला. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव तब्बल 15 धावा. 11 चेंडू मध्ये 5 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू 5 धावेची गरज.
वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. पुन्हा एकदा वाईट चेंडू. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू फेकले. या सामन्यामध्ये जितू पेडणेकरने नक्कीच निराशा केली आहे. खराब गोलंदाजी दाखवली आहे सामन्यामध्ये. फक्त दिशा देतो चेंडूला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय फलंदाज दिनेश मारबत. सामना खुला होतोय. फक्त 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकलाय. सामना बरोबरी सुटलाय. फक्त 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. इनसाइड लागते. कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीये. निर्धाव चेंडू. 9 चेंडू. फक्त 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि सामना जिंकलाय. तुषा 11 संघाने. दोन्ही संघाने घ्यायचे नाणेफेकीसाठी. तुषा 11 संघाने तसेच दिवाळी